लोकसहभागी संशोधनाची संपूर्ण प्रक्रिया कशी चालते? आता सर्वप्रथम गावातील महत्त्वाच्या व्यक्ती आणि महत्त्वाचे गट यांच्याशी भेट घेणं किंवा यांच्याबरोबर मीटिंग करणं. ज्या संस्थेला किंवा ज्या संशोधकांना लोकसहभागी संशोधन पद्धती वापरून एखाद्या विषयावर एखाद्या गावात संशोधन करायचं असेल किंवा एखाद्या वस्तीमध्ये संशोधन करायचं असेल तर त्या वस्तीला विश्वासात घेण्यासाठी सर्वात पहिल्यांदी संशोधकांनी गावातल्या महत्त्वाच्या व्यक्तींना भेटायचं असतं किंवा महत्त्वाचे जे गट असतात ज्याला कम्युनिटी बेस्ड ऑर्गनायझेशन असं आपण म्हणतो त्यांना भेटू शकतो. नंतर संशोधन प्रक्रिया प्रत्यक्ष राबवताना आपल्याला गावातले स्वयंसेवक किंवा वस्तीतले स्वयंसेवक गरजेचे असतात, कारण आपण लोकसहभागी प्रक्रिया वापरणार आहोत. तर त्यासाठी स्वयंसेवक शोधणे, स्वयंसेवक मिळवणे याकरता त्या मीटिंग नंतर आपण प्रयत्न करतो. त्यानंतर जे स्वयंसेवक आपल्याला मिळालेले असतात त्या स्वयंसेवकांचं प्रशिक्षण करणं आणि त्यांचा क्षमता विकास करणं आणि त्यांची एक टीम बनवणं, कारण हे सर्व स्वयंसेवक वेगवेगळ्या वयाचे असू शकतात आणि वेगवेगळ्या आर्थिक स्तरातले असू शकतात किंवा गावातल्याच वेगवेगळ्या भागातले असू शकतात. तर त्यांची एकत्र टीम बनवणं हे फार महत्त्वाचं आहे. नंतर आपण माहिती गोळा करण्याच्या पद्धतींबद्दल त्यांचं प्रशिक्षण जरी केलं तरी आपण हे संशोधन करताना माहिती गोळा करण्याच्या कोणत्या पद्धती वापरणार आहोत हे ठरवायचं आणि वेळापत्रक निश्चित करायचं, हा टप्पा असतो. नंतर टीममधील प्रत्येकाच्या भूमिका स्पष्ट करून जबाबदाऱ्या वाटून देणे, म्हणजे काही लोकांना बोलकं करण्यात तरबेज असतात किंवा काही लोक लिहून घेण्यात चांगली असतात, म्हणजे प्रत्येकाची क्षमता वेगळी असते. तर त्यांची जी क्षमता आहे ती ओळखून त्यांना त्याप्रमाणे जबाबदाऱ्या द्यायच्या असतात. नंतर प्रत्यक्ष माहिती गोळा करणं, नोंदी करणं आणि अहवाल बनवणं हा टप्पा येतो. त्याच्यानंतर गावातली मीटिंग आणि निष्कर्ष आणि अहवाल लोकांसमोर सादर करणे हा टप्पा येतो. आता ह्या टप्प्यामध्ये आणखीन एक टप्पा आहे शेवटचा, जो प्रत्येक वेळेला होईलच असं नाही, पण लोक पुढील कृतीचे नियोजन करतात. जर लोकांचं सक्षमीकरण झालं असेल आणि जर लोकांना असं वाटत असेल की आपण ह्या अभ्यास केलेल्या ज्या समस्या आहेत त्याच्यावर काही तोडगा काढू शकतो किंवा आपण प्रयत्न केला पाहिजे, तर लोक पुढील कृतीचं नियोजन करतील.